नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचा चहा हा वीक पॉइंट असतो, माझाही आहे. आपण कुठेही असलो तरी आपली रोजची वेळ झाली की आपल्याला चहाची आठवण येते. पण काय होतं, आपण कुठे प्रवासात असलो किंवा जॉबच्या निमित्ताने बाहेरगावी असलो तर चहाचं सगळं साहित्य बरोबर ठेवणं शक्य नसतं. मुख्य प्रश्न येतो दुधाचा. ते दूध आणणं, तापवणं आणि ते टिकवणं प्रत्येक वेळी आपल्याला शक्य होत नाही. त्यासाठीच आपला आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. आज आपण चहाचं प्रीमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत. हे प्रीमिक्स एकदा करून ठेवलं ना आणि गरम पाणी असलं की चहा 2 मिनिटात तयार. चला बघूया. चहाचं प्रीमिक्स करण्यासाठी साहित्य बघूया. चहा पावडर 1 वाटी, साखर 1 वाटी, सुंठ पावडर 1 चमचा आणि वेलची पावडर अर्धा चमचा आणि ही मिल्क पावडर 1.5 वाटी घेतलेली आहे. चहा पावडर नेहमी तुम्ही घरात वापरत असाल ती कुठलीही घेतली तरी चालेल. साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला यापेक्षा कमी गोड हवं असेल किंवा जास्त गोड हवं असेल तर त्याप्रमाणे साखर कमी जास्त घेऊ शकता. मी यात बाकी कुठलाही मसाला घातलेला नाही. सुंठ पावडर आणि वेलचीमुळे चहाची चव खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यात ही चहा पावडर बारीक करून घ्यायची. चहाची पावडर बारीक केलेली आहे. नंतर यामध्येच साखर, वेलची पावडर, सुंठ पावडर हे आता परत एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. ही तयार पावडर चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे बारीक काही राहिलं असेल तर निघून जातं. हे बघा, अगदी स्मूथ पावडर तयार झालेली आहे. आता यामध्ये मिल्क पावडर मिक्स करूया. हे प्रीमिक्स आणि गरम पाणी असलं ना की तुम्ही केव्हाही कुठेही चहा तयार करू शकता. गरम पाण्यासाठी गॅस नसेल तरी आता इंडक्शन असतात किंवा केटल्स असतात, त्यावर तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता आणि हा चहा उकळण्याची आवश्यकता नसते. तुम्ही बघितलेलंच आहे, यामध्ये मी प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे. फक्त एकच काळजी घ्यायची, हे बरणीतून घेताना चमचा कोरडा असला पाहिजे. याला ओलसर हात लागला किंवा चमचा ओलसर असला तर हे खराब होऊ शकतं, गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे हे घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवायचं, चमचा कोरडा घ्यायचा. एवढीच काळजी घेतली की हे अजिबात खराब होत नाही. हे आपलं चहाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे आपल्याबरोबर कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो. प्रीमिक्स तयार झाल्यानंतर हे एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं. तुमचं छोटंसं ऑफिस असेल तर तिथे गरम पाण्यासाठी इंडक्शन किंवा केटल आणि हे चहाचं प्रीमिक्स ठेवलं तर चहासाठी तुम्हाला बाहेर जावं लागणार नाही. हे फ्रीजमध्येही ठेवावं लागत नाही, बाहेरच छान राहतं. याचा चहा खरंच खूप छान होतो, अगदी घरच्या चहासारखा चहा होतो. चहाचं प्रीमिक्स तर तयार झालंय. आता याचा चहा कसा करायचा बघूया. गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळू द्यायचं. पाणी उकळतंय तोवर बाकीची तयारी करूया. कपात चहाचं प्रीमिक्स 1.5 चमचा. हा चमचा मोठा आहे त्यामुळे 1.5 चमचा पुरे होतो. चमचा छोटा असेल तर प्रीमिक्स 2 चमचे घ्या. पाणी उकळलेलं आहे. गरम पाणी यात घालायचं आणि फक्त ढवळून घ्यायचं. झाला चहा तयार. अगदी 2च मिनिटात चहा तयार झालेला आहे. याला अगदी गाळणी सुद्धा नसेल तरी चालतं. गरम पाणी घातलं की फक्त 1 मिनिट थांबलं की चहा पावडर खाली बसते. हे बघा, यामध्ये आता चहा पावडर अजिबात नाहीये. चहाला रंगही किती छान आलाय बघा. परत हा पातेल्यात ओतून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
हे बघा, न गाळता चहाची पावडर खाली राहिलेली आहे. हे बघा, हा चहा गाळलेला नव्हता. गाळणं नसेल तर असं करू शकता, आणि गाळणं असेल तर हा तुम्ही गाळूनही घेऊ शकता. असं प्रीमिक्स तयार करून आपल्या बरोबर ठेवा, म्हणजे तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला हवा तेव्हा घरचा चहा मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. नेहमीच्या घरच्या चहासारखा रेग्युलर